उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंडगार खावंसं वाटत असेल तर अगदी तोंडात टाकताच विरघळून जाणारी आणि त्याचबरोबर अगदी मऊ आणि लुसलुशीत असा नारळाच्या दुधापासून आज आपण खरबस बनवलेला आहे। अगदी वेगळ्या पद्धतीने हा खरबस आपण बनवलेला आहे। त्याचबरोबर खूपच सोपी रेसिपी आहे, कोणीही बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। तुम्हाला माझे रेसिपीचे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। खाण्यासाठी देखील खूप टेस्टी लागतो आणि त्याचबरोबर लहान मुलांना जर त्याला खायला तर लहान मुले देखील खूप चवीने खातील। रेसिपी खूपच सिंपल आहे आणि त्याचबरोबर झटपट बनवून तयार होते। अगदी काही त्यासाठी आपल्याला फार जास्त साहित्य लागत नाही, सो त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात अगोदर इथे मी एक नारळ घेतलेला आहे आणि त्याचं साल असतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। जेवढं आपल्याला त्याचं साल काढता येईल ना तेवढं आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि थोडंफार जर राहिलं तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण आपल्याला या रेसिपीसाठी फक्त त्याचं जे पांढरं खोबरं आहे ना तेच आपल्याला फक्त लागणार आहे। त्यामुळे शक्यतो जेवढं होईल तुम्हाला साल तेवढं तुम्ही काढून घ्या आणि त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। वाटताना इथे मी अर्धा कप पाण्याचा वापर करून जे खोबरं आहे ते व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी चाळणीच्या मदतीने जे दूध आहे ना ते गाळून घेतलेलं आहे। दूध गाळून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 कप साखर टाकायची आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, कमी जास्त। साखर आता आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये 5 ते 6 बदाम, 2 ते 3 वेलची याची मी बारीक पूड तयार करून घेतलेली होती, ती आपल्याला यामध्ये 1 चमचा घालायची आहे। त्यानंतर 4 ते 5 कॉर्नफ्लॉवरचे चमचे, साईडला थोडं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला 4 ते 5 कॉर्नफ्लॉवरचे चमचे घालून हे अशा प्रकारे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, तर इथे मी 4 ते 5 कॉर्नफ्लॉवरचे चमचे घेतलेले आहेत। व्यवस्थित मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर इथे आपलं दूध देखील व्यवस्थित उकळलं गेलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित हळूहळू करून सोडायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे, जास्त हाय फ्लेम नाही ठेवायची। व्यवस्थित आपल्याला हे एका हाताने मिश्रण सोडायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असताना फक्त आपल्याला एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीयेत, सो त्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित असं सतत आपल्याला हे असं गोल गोल फिरवतच राहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर याची कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी अशी दाटसर व्हायला सुरुवात होते। सुरुवातीला हे आपल्याला पातळ दिसत होतं, त्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं हे दाटसर झालेलं आहे। आता इथे पाहू शकता हे आपल्याला अशा प्रकारे मिश्रण करून घ्यायचं आहे। इथे जे आपलं मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। थोडंसं अजून आपण याला थोडंसं गॅसवरती अशाच प्रकारे आपण याला फिरवत राहायचं आहे। तर इथे आपल्याला 1 ते 2 मिनिटं अजून याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तर जास्त मिश्रण आपल्याला दाट नाही करायचं, त्याची कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी आपल्याला स्लरिश ठेवायची आहे, म्हणजे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही। तर मिश्रण जोपर्यंत आपलं गॅसवरती आहे तोपर्यंत आपल्याला त्याला सतत असं फिरवत राहायचं आहे। तर पाहू शकता हे अशा प्रकारचं आता आपलं मिश्रण झालेलं आहे, जास्त दाटही नाही जास्त पातळ देखील नाहीये। तर इथे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे। तर पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारची आपल्याला ठेवायची आहे। इथे तर आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आणि थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला ते मिश्रण ओतण्यासाठी ज्या प्रकारचं भांडं तुम्हाला हवं आहे ते प्रकारचं तुम्ही घेऊ शकता, चौकोनी गोल। तर इथे मी कुकरचा 1 डबा घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचा असा गोल डबा घेऊ शकता किंवा केक बनवण्याचा जो डबा असतो तो घेतला तरी देखील चालेल। तर इथे मी कुकरचा डबा वापरलेला आहे, त्याला व्यवस्थित आपल्याला खालून तेल किंवा तूप लावायचं आहे। इथे मी व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे खालच्या बाजूला, जेणेकरून जेव्हा आपला खरबस आपण काढणार तेव्हा ते खाली चिकटू नये यासाठी आपण यामध्ये मिश्रण व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हा आपल्याला डबा चारी बाजूने डॅब डॅब करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित सेट होईल चारी बाजूने। त्यानंतर इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरती थोडंसं आपलं मिश्रण आहे ते थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला थंड करून झाल्यानंतर 2 तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर जर तुमचं मिश्रण आहे ते 2 तासामध्ये सेट नाही झालं तर तुम्ही याला अगदी जास्त वेळ सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता। तर इथे जे आपलं मिश्रण आहे ते व्यवस्थित सेट झालेलं आहे, याला आता आपण पलटी करूयात। व्यवस्थित आपल्याला हा अशा प्रकारे पलटी करून घ्यायचा आहे, व्यवस्थित निघतो, अजिबात खाली थोडा देखील चिकटत नाही। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा, खूपच रेसिपी सिंपल आहे। तर इथे जेव्हा आपण नारळ गाळून घेतो तेव्हा हे अशा प्रकारे नारळाचा जो चोथा असतो ना तो शिल्लक राहतो, त्यामुळे आपल्याला याला फेकून द्यायचं नाही। याला आपल्याला चटणीमध्ये यूज करायचं आहे किंवा आपण रोजच्या ज्या भाज्या वगैरे बनवतो त्याच्यामध्ये यूज केलं तरी देखील चालेल।
तर इथे आपला नारळाच्या दुधापासून खरवस बनवून तयार झालेला आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळून जाणारी अशी एकदम भन्नाट रेसिपी आहे। तुम्ही देखील घरच्या घरी अशा प्रकारची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर इथे मी गार्निशिंगसाठी वरती थोडंसं असं डेसिकेटेड कोकोनट जे आपलं शिल्लक राहिलं होतं ते स्प्रेड केलेलं आहे आणि त्याचबरोबर बदामाची आणि वेलचीची पूड केली होती ती याच्यावरून थोडीशी अशी स्प्रेड करून घेतलेली आहे, जेणेकरून आपलं जे खरवस आहे ते दिसायला देखील खूपच छान दिसेल। तर पाहू शकता खूपच मऊ आणि लुसलुशीत असा आपला खरवसा बनवून तयार झालेला आहे। अजून देखील आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा।